passion for learning English. Today we are going to learn about direct and indirect speech. Friends, direct and indirect speech is an important parts of a grammar. वर्ग 8वी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत आपल्याला डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच विचारल्या जाते. फ्रेंड्स, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट पार्ट्सचा फक्त 1 किंवा 2 मार्कांचा विचार करून पाहू नका. जर तुम्हाला डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच जर आलं तर तुम्ही पॅसेज, रायटिंग स्किल म्हणजे इंग्लिश मधला इम्पॉर्टंट पार्ट इझिली सॉल्व करू शकाल. फ्रेंड्स, जर तुम्ही हा 10 मिनिटाचा व्हिडिओ बघितला तर डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच तुम्ही भविष्यात कधीही विसरू शकणार नाही. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचचा वापर करतो. साध्या आणि सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे डायरेक्ट से इनडायरेक्ट करणे म्हणजे बॅक बायटिंग म्हणजे चुगली करणे. आणि चुगली कशी करायची हे तर तुम्हाला सर्वांना चांगल्या तऱ्हेने माहितीच आहे. What is narration? Narration is the act of reporting the words of a speaker. That is how you are representing the way of a speaker has spoken. Friends, there are two types of narration. First, direct speech and second, indirect speech. Two types of narration. First, direct speech. Direct speech is a method in which the actual words of a speaker has quoted as it is. I am dancing in the rain. Madhura said, I am dancing in the rain. या सेंटेन्स मधुराने जे म्हटलं ते आपण जसंच्या तसं कॉमा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये घेतलं म्हणजे ते सेंटेन्स काय झालं तर हे सेंटेन्स डायरेक्ट स्पीचचं झालं. लेट्स टेक अनदर एक्झाम्पल. शुभ्रा सेड टू भाग्यश्री, आय एम युअर फ्रेंड. हे सेंटेन्स आय एम युअर फ्रेंड हे कॉमा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आहे त्यामुळे हे सेंटेन्स डायरेक्ट स्पीचचं झालं. Indirect speech. Indirect speech is a method in which the actual words of a speaker are transformed. Said, I am dancing in the rain. Madhura said that she was dancing in the rain. पहिला सेंटेन्स आणि दुसरा सेंटेन्स बघा. आपण दुसऱ्या सेंटेन्स मध्ये काही वर्ड्स ट्रान्सफॉर्म केले म्हणजे ते काय झालं इनडायरेक्ट स्पीच. Madhura said, I am dancing in the rain. या सेंटेन्स मध्ये कॉमा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असणारा सेंटेन्स म्हणजे आय एम डान्सिंग इन द रेन हे झालं रिपोर्टेड स्पीच. मधुरा सेड म्हणजे कॉमा इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेरचा सेंटेन्स रिपोर्टिंग स्पीच अँड जे मधुरा सेड हे रिपोर्टिंग वर्ब. आज मी तुम्हाला 4 स्टेप्स सांगणार आहे. तुम्ही जर या 4 स्टेप्स फॉलो केल्या तर डायरेक्ट इनडायरेक्ट एकदम सोपं. तर त्यामधला फर्स्ट चेंज आपल्याला करायचं आहे रिपोर्टिंग वर्ब मध्ये. सेकंड चेंज कॉमा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये. थर्ड चेंज प्रोनाउन मध्ये अँड लास्ट चेंज करायचं आहे टेन्स मध्ये. तर फ्रेंड्स, चला आपण एक सेंटेन्स घेऊया. मधुरा सेड, आय एम डान्सिंग इन द रेन. या सेंटेन्स मध्ये फर्स्ट चेंज रिपोर्टिंग वर्ब. इथे रिपोर्टिंग वर्ब काय आहे सेड. सेकंड चेंज आपल्याला माहिती आहे कॉमा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये करायचं आहे. थर्ड चेंज प्रोनाउन मध्ये. इथे प्रोनाउन काय आहे आय. अँड लास्ट चेंज आपल्याला टेन्स मध्ये करायचं आहे आणि इथे टेन्स काय आहे एम. मित्रांनो, वाक्याचे 4 प्रकार आहेत आणि आपल्याला चेंजेस सुद्धा 4च करायचे आहेत. वाक्याचे 4 प्रकार कोणते? असर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आणि आपल्याला 4 चेंजेस कुठे करायचे आहे तर फर्स्ट चेंज आपल्याला करायचं आहे रिपोर्टिंग वर्ब मध्ये. सेकंड चेंज करायचं आहे कॉमा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये. थर्ड चेंज करायचं आहे प्रोनाउन मध्ये अँड लास्ट चेंज करायचं आहे टेन्स मध्ये. फ्रेंड्स, 4ही वाक्यामध्ये तिसरा आणि चौथा चेंज म्हणजे प्रोनाउन आणि टेन्स मधले चेंज सेमच असतात. म्हणजे आपल्याला फक्त शिकायचं काय तर आपल्याला फक्त रिपोर्टिंग वर्ब मध्ये करायचे चेंज आणि कॉमा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये करायचे चेंज हे दोनच चेंज शिकायचे. आणि जे प्रोनाउन आणि टेन्सचे जे चेंज आहे त्यांची मी तुम्हाला एकदम नवीन ट्रिक सांगणार. ते जुनी टेन्सची नाही तर एकदम नवीन. फ्रेंड्स, आपण वाक्याचा पहिला प्रकार घेऊया म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स. आपण फर्स्ट चेंज कुठे करतो रिपोर्टिंग वर्ब मध्ये. जर असर्टिव्ह सेंटेन्स असताना जर रिपोर्टिंग वर्ब सेड असेल तर सेड ठेवायचं. सेड टू असेल तर टोल्ड करायचं.
से असेल तर से ठेवायचं, सेज टू असेल तर टेल्स टू करायचं, टेल असेल तर टेलच ठेवायचं आणि टेल्स असेल तर टेल्स करायचं. आणि जो आपण सेकंड चेंज करतो कॉमा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, तर असर्टिव्ह सेंटेन्स असताना आपण कंजक्शन वर्ड दॅट यूज करतो. मधुरा सेड आय एम डान्सिंग इन द रेन. या सेंटेन्स मध्ये सेड हे रिपोर्टिंग वर्ब आहे आणि सेड असल्यावर आपण चेंज काय करतो तर आपण सेडच ठेवतो. मग काय मधुरा सेड, कॉमा इन्व्हर्टेड कॉमाच्या जागी असर्टिव्ह सेंटेन्स असते ना आपण दॅट घेतो, म्हणून मग काय मधुरा सेड दॅट. आपण प्रोनाउन आणि टेन्स शिकलोय का नाही, म्हणून मग पुढे डॅश. युअर फ्रेंड शुभ्रा सेड टू भाग्यश्री. आय एम युअर फ्रेंड हे कॉमा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आहे म्हणून हे रिपोर्टेड स्पीच झालं. आणि रिपोर्टेड स्पीच काय आहे, शुभ्रा सेड टू भाग्यश्री. सेड टू इथे हे वर्ब आहे, रिपोर्टिंग वर्ब. आपण जर सेड टू जर रिपोर्टिंग वर्ब असेल तर आपण काय करतो टोल्ड. तर मग काय होईल इथे आपण अजून प्रोनाउन आणि टेन्सचा चेंज शिकायचा आहे. शुभ्रा टोल्ड भाग्यश्री दॅट. टेन्स आणि प्रोनाउन शिकलो का आपण नाही, मग पुढे डॅश. फ्रेंड्स, थर्ड चेंज प्रोनाउन मध्ये. तर आपण चेंज प्रोनाउन कोणते, फर्स्ट पर्सन प्रोनाउन, सेकंड पर्सन प्रोनाउन आणि थर्ड पर्सन प्रोनाउन. फर्स्ट पर्सन प्रोनाउन कोणते, आय, वी, माय. फर्स्ट पर्सन प्रोनाउन चेंज अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. नाउ सेकंड पर्सन प्रोनाउन. सेकंड पर्सन प्रोनाउन कोणते, यू, युअर. and second person pronoun change according to object. And last, third person pronoun. Third person pronoun means he, she, it, they, and they are no change in the sentence. So friends, जर आपण बघितलं subject, object and no change, याचे जर starting चे लेटर घेतले SON म्हणजेच sun, म्हणजे तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता की कोणत्या प्रोनाउन मध्ये काय चेंज करायचे. लेट्स टेक अनदर एक्झाम्पल. मधुरा सेड आय एम डान्सिंग इन द रेन. सेड हे रिपोर्टिंग वर्ब आहे आणि सेडचा आपण सेडच ठेवतो. मग मधुरा सेड कॉमा इन्व्हर्टेड कॉमाच्या जागी दॅट. आता रिपोर्टेड स्पीच मध्ये बघा आय हे सब्जेक्ट आहे आणि रिपोर्टिंग स्पीच मध्ये मधुरा ही सब्जेक्ट आहे. मग आय हे फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे. फर्स्ट पर्सन प्रोनाउन चेंज अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. सब्जेक्ट मध्ये मधुरा आहे, मग आयच्या जागी काय शी. लेट्स टेक अ एक्झाम्पल. शुभ्रा सेड टू भाग्यश्री आय एम युअर फ्रेंड. आता रिपोर्टिंग स्पीच मध्ये बघा शुभ्रा हे सब्जेक्ट आहे आणि भाग्यश्री हे ऑब्जेक्ट आहे. तसंच रिपोर्टेड स्पीच मध्ये आय हे सब्जेक्ट आहे आणि युअर हे ऑब्जेक्ट आहे. फ्रेंड्स, वी नो दॅट first person pronoun change according to subject. Here I is a first person pronoun, so it is change according to subject. And your is a second person pronoun, so it is change according to object. आणि आपण टेन्स अजून शिकलेलो नाहीये पण आपण टेन्स थांबून जाऊ. मग सेंटेन्स काय होईल, शुभ्रा सेड टू. सेड टू हे काय रिपोर्टिंग वर्ब. सेड मग चेंज काय होईल टोल्ड. शुभ्रा टोल्ड भाग्यश्री. आता रिपोर्टेड स्पीच मध्ये बघा आय हे काय फर्स्ट पर्सन प्रोनाउन. फर्स्ट पर्सन प्रोनाउन चेंज अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. सब्जेक्ट मध्ये कोण आहे शुभ्रा, मग तिथे काय शी. आणि इथे ऑब्जेक्ट काय आहे युअर. ऑब्जेक्ट कोण आणि युअर हे सेकंड पर्सन प्रोनाउन आहे. सेकंड पर्सन प्रोनाउन चेंज अकॉर्डिंग टू ऑब्जेक्ट, मग युअरचं काय होईल हर. शी सेड टू मी You are a good boy. या सेंटेन्स मध्ये रिपोर्टेड स्पीच ची सुरुवात यू ने झाली. यू काय आहे सेकंड पर्सन प्रोनाउन. सेकंड पर्सन प्रोनाउन चेंज अकॉर्डिंग टू ऑब्जेक्ट. आता रिपोर्टिंग स्पीच मध्ये शी हे सब्जेक्ट आहे अँड मी हे ऑब्जेक्ट आहे. मग यू चा चेंज कोणाप्रमाणे होईल मी प्रमाणे, म्हणजेच काय आय. शी सेड टू हिम यू आर अ गुड बॉय. आता या सेंटेन्स मध्ये बघा यू जे रिपोर्टेड स्पीच मध्ये जे यू आलाय ते सेकंड पर्सन प्रोनाउन आहे. सेकंड पर्सन प्रोनाउन चेंज अकॉर्डिंग टू ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मध्ये काय आहे हिम. मग सेंटेन्स काय होईल शी टोल्ड हिम कॉमा इन्व्हर्टेड कॉमाच्या जागी दॅट ही.
एक्झाम्पल, यश सेड ही इज माय फ्रेंड. आता रिपोर्टेड स्पीचची सुरुवात थर्ड पर्सन प्रोनाउन म्हणजेच ही नी झालेली आहे. जर ही, शी, इट, दे हे जर थर्ड पर्सन प्रोनाउन असेल तर देयर इज ए नो चेंज. सो द सेंटेन्स इज यश सेड कॉमा इनव्हर्टेड कॉमाच्या जागी दॅट ही. फोर्थ म्हणजेच लास्ट चेंज आहे टेन्स मध्ये. तर डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये टेन्स मध्ये काय चेंजेस करायचे ते बघा. जर डायरेक्ट स्पीच मध्ये am is are असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये was were असेल तर had been असेल तर had beenच ठेवायचं. have has असेल तर had असेल तर hadच ठेवायचं. V2 असेल तर had plus V3. can असेल तर can plus V1 असेल तर could plus V1 असेल तर could plus V1च ठेवायचं. shall plus V1 असेल तर should plus V1 असेल तर should plus V1 ठेवायचं. may plus V1 असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये might plus V1 करायचं. might plus V1 असेल तर might plus V1च ठेवायचं. must plus V1 असेल तर must plus V1च ठेवायचं. do not, does not असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये did not करायचं. आणि जर डायरेक्ट स्पीच मध्ये did not असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये had not plus V3 करायचं. will plus V1 असेल तर would plus V1 करायचं. आणि would plus V1 असेल तर would plus V1च ठेवायचं. फ्रेंड्स, लेट्स टेक एक्झाम्पल. मधुरा सेड आय एम डान्सिंग इन द रेन. आता यामध्ये आपण पुन्हा फोर्थ चेंज करूया. म्हणजेच रिपोर्टिंग वर्ब मध्ये फर्स्ट चेंज, सेकंड चेंज कॉमा इनव्हर्टेड कॉमा मध्ये, थर्ड चेंज प्रोनाउन मध्ये अँड लास्ट चेंज टेन्स मध्ये. तर आता सेंटेन्स बघा. आता सेड हे रिपोर्टिंग वर्ब आहे. सेडचा आपण सेडच ठेवतो. मधुरा सेड कॉमा इनव्हर्टेड कॉमाच्या जागी दॅट. मधुरा सेड दॅट. फ्रेंड्स, here first person I is a first person pronoun, so it is change according to subject. Subject मध्ये कोण आहे? मधुरा. म्हणजे इकडे काय होईल? she. मधुरा said that she. फ्रेंड्स, जर टेन्स मध्ये डायरेक्ट स्पीच मध्ये am is are असेल तर आपण इनडायरेक्ट करताना काय करतो? was were. मग मधुरा said that she was dancing in the rain. Ayush said to Tanisha, I bought 2 dresses from Sanskriti. फ्रेंड्स, या सेंटेन्स मध्ये आपल्याला फोर चेंज करायचे आहे. आयुष सेड टू रिपोर्ट या रिपोर्टिंग वर्ब मध्ये जर सेड टू असेल तर आपण काय करतो? टोल्ड. आयुष टोल्ड तनिषा कॉमा इनव्हर्टेड कॉमाच्या जागी दॅट. आणि आय काय? फर्स्ट पर्सन प्रोनाउन चेंज अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. सब्जेक्ट मध्ये कोण आहे? आयुष. म्हणजे इकडे काय होईल? ही. आता आपल्याला फोर्थ चेंज करायचं आहे टेन्स मध्ये. टेन्स मध्ये काय आहे? बॉट म्हणजेच V2. मग आपण डायरेक्ट स्पीच मध्ये V2 असल्यावर इनडायरेक्ट मध्ये काय करतो? had प्लस V3. मग आता सेंटेन्स काय होईल? आयुष टोल्ड तनिषा दॅट ही had bought 2 dresses from Sanskriti. Next example. The man said to Abhay, you are not doing your job well. आता फ्रेंड्स, या सेंटेन्स मध्ये आपल्याला चेंजेस बघा कुठे कुठे करायचे आहे. रिपोर्टिंग वर्ब सेड टू मध्ये, सेकंड पर्सन प्रोनाउन यू मध्ये, टेन्स म्हणजे आर मध्ये आणि नंतर पुन्हा युअर मध्ये. म्हणजे या सेंटेन्स मध्ये टोटल आपल्याला 5 चेंजेस करायचे. तर बघा आता सेंटेन्स. द मॅन टोल्ड अभय कॉमा इनव्हर्टेड कॉमाच्या जागी दॅट ही am is are च्या जागी was were. He was not doing his job well. Today I shall tell you story. फ्रेंड्स, आपल्याला फर्स्ट चेंज करायचे रिपोर्टिंग वर्ब मध्ये, सेकंड चेंज करायचे कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, थर्ड चेंज करायचे प्रोनाउन मध्ये आणि लास्ट चेंज करायचे टेन्स मध्ये. सो सेंटेन्स, ग्रँडमा टोल्ड देम कॉमा इनव्हर्टेड कॉमाच्या जागी दॅट she would tell them a story.
Friends, I hope you like this video. Please subscribe, like and share.